नमस्कार, मी ऋषाली. तुमचं ऋषालीज किचन मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण परफेक्ट अशी ढाबा स्टाईल बटर पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी परफेक्ट अशा योग्य प्रमाणात आणि अशी चमचमीत मस्त अशी आपली बटर पनीर तयार होतं. तर मी आज इथे काही टिप्स आणि ट्रिक्ससहित तुम्हाला आज इथे मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. तर इथे आपण सर्वात आधी पूर्वतयारी करून घेऊया. तर इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे 2 टोमॅटो, मध्यम आकाराचे 2 टोमॅटो मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत. आणि या 2 हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये 2 इंच आलं घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे 10 ते 15 लसूण पाकळ्या घ्यायच्यात. आणि ह्याची स्मूथ अशी आपण प्युरी करून घेणार आहोत. हे बघा, मी प्युरी करून घेतलेली आहे. आता मी हे जे काजू आहेत आपले, तर हे काजू मी अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजायला घातले होते. तर हे 15 ते 20 काजूची पेस्ट आपण ही बनवून घेतलेली आहे. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. एक कढई मी अशी गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये आपल्याला 2च चमचे तेल घालायचे. तेल जास्त प्रमाणात घालायचं नाही, कारण का आपण बटर पनीर म्हटलं बटरचा वापर करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे. बटर तेलामध्येच घालायचं, नाहीतर आपलं बटर जळण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामध्ये 1 चक्री फूल, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलची, 2 तुकडे दालचिनीचे आणि 3 ते 4 तमालपत्र घातलेलं आहे. आणि ते आपण अर्धा मिनिट आपण असं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा एक एकदम हलकासा असा सुगंध येईल. आता यामध्ये आपल्याला लगेचच मी हा मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. जर तुम्हाला चिरलेला कांदा आवडत नसेल तर तुम्ही प्युरीही करून घालू शकता. तर आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ही जे म्हणजे आता कांदे मसाले वगैरे आपण भाजून घेणार आहोत, सगळी प्रोसेस करणार आहोत. तर ते आपल्याला मध्यम आचेवरती करायची. आपण कुठेही गॅस वाढवायचा नाही आहे. जर मोठा गॅस करून जर हे सगळे मसाले जर भाजले तर आपले जशी आपल्याला टेस्ट हवी असते तशी टेस्ट आपल्या भाजीला येत नाही, तशी चव येत नाही. आणि यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला लसूणही घातलेला आहे. 10 ते 15 मी इथे लसूण बारीक चिरून घेतले होते, तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित, कांदा आणि लसूण. जर आपला कांदा जर कच्चा राहिला तर मग आपल्या म्हणजे भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो. त्याच्यामुळे आपल्याला इथे मध्यम आचेवरती व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला जो कांदा आहे तो गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला. तर यामध्ये आपण जी टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची जी पेस्ट बनवली ती यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हा जो टोमॅटो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा मध्यम आचेवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा जो आंबटपणा असतो तो निघून जाईल. जर तुम्ही इथे टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला नाही आपली ही पेस्ट, तर आपल्या भाजीला आंबट अशी चव येते. त्याच्यामुळे आपल्याला इथे टोमॅटो अगदी व्यवस्थित भाजायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी दाटसर असा आपला म्हणजे टोमॅटोची प्युरी झालेली आहे. म्हणजे आपला टोमॅटो व्यवस्थित असा भाजला गेला आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, हा किचन किंग मसाला 1 चमचा, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार. तर इथे मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचं आहे, अर्धा चमचा.
साखर घालायचे, तर साखर ह्यासाठी घालायचे की आपला जो टोमॅटो असतो तो आंबट असतो, मग त्याने भाजीला आपल्या चव अशी आंबटसर येते. त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये साखर घालायची, जेणेकरून त्याची जी चव आहे ती बॅलन्स होते. तर ढाब्यामध्ये, हॉटेलमध्ये इथे थोडंसं साखर घालतातच, त्याच्यामुळे थोडीशी बघा गोडसर भाजी लागते. तर त्यामध्ये अगदी नॉर्मल आपण जसं मीठ घालतो ना त्या पद्धतीने यामध्ये साखर घालतात. तर आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून हे जे आपले जो मसाला आहे, आपण यामध्ये जे सुके मसाले घातले ते आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. कारण का जर मसाले शिजले तर आपली जी ग्रेव्ही आहे ती एक नंबर बनणार आहे. तर आता हे आपण झाकण झाकून 3 ते 4 मिनटं आपण हे मंद आचेवरती शिजवून घेऊयात. तर तिथे आपली ग्रेव्ही मंद आचेवरती शिजते तोवर आपण जे बटर पनीर आहे म्हटल्यावरती बटरवरती आपण मस्त असं आपलं जे पनीर आहे ते फ्राय करून घेऊया. तर एक छोटासा पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये हे बटर असं वितळून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. पनीरचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. जर तुम्हाला लहान आवडत असतील तर तुम्ही लहानही करू शकता. आणि ते आपण असं बटरवरती घालायचं. अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद घालायची आणि पाव चमचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, कारण का ती तिखट नसते. आणि अगदी चवीनुसार हलकंसं मीठ घालायचं आहे. तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं नाही आपल्याला या भाजीमध्ये, कारण का आपण यामध्ये बटरचा वापर खूप जास्त प्रमाणात करतो. त्याच्यामुळे यामध्ये आपल्याला बटर असल्यामुळे आपल्याला यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे. तर हे 5 मिनटं आपण हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, कारण का एक वेगळीच टेस्ट अशी आपल्या बटर पनीरला येते. तुम्ही ही प्रोसेस केली ना तर एक नंबर अशी आपल्या भाजीला टेस्ट येते. तर हे तुम्ही बघू शकता आपल्या पनीरला 5 मिनटं झालेली आहे, आपलं पनीर झालेलं आहे. आणि इथे आपण भाजी बघूयात. तर इथे जी ग्रेव्ही आहे आपली त्याला ही मस्त अशी तर्री आलेली तुम्ही बघू शकता. आणि वरती तेल आलं की आपले जे मसाले आहेत ते परफेक्ट असे शिजले गेलेत. समजून जायचं की आपले मसाले असे शिजले गेलेत. तर यामध्ये आता आपल्याला जी आपण काजूची पेस्ट बनवून घेतलेली होती, 20 ते 25 काजू भिजवून त्याची जी पेस्ट बनवून घेतली होती, तर ती यामध्ये घालायची. आणि तीही आता आपल्याला एकदा आपण हे शिजवून घ्यायचे, कारण का काजूमध्ये म्हणजे असं काजूमुळे जो थिकनेस येतो ना आपल्या भाजीला आणि जी टेस्ट येते ना तर ती काजूमुळेच येते. त्याच्यामुळे आपण झाकण झाकून 2 मिनटं आपण मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं झालेले तुम्ही बघू शकता. मस्त असं तेल सुटलेलं आहे, वरती तेल बघा तुम्ही. आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती परफेक्ट अशी बनवून तयार झाली आहे. या पद्धतीची तुमच्या म्हणजे ग्रेव्हीला जर वरती तेल आलं तर समजून जायचं की आपली ग्रेव्ही परफेक्ट अशी शिजली गेली. आणि यामध्ये जे आपण फ्राय केलेले जे पनीर होतं ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि ही मी साय घेतली होती, 1 वाटी साय ठेवली होती, ती थोडीशी मिक्सरमधून फिरवून घेतली आहे. तुम्हाला फ्रेश क्रीम आवडत असेल तर तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकता. तर जी घरची साय असते, मलाई असते, त्याने ना मस्त अशी टेस्ट येते. तर त्याच्यामुळे मी पनीरच्या भाज्यांमध्ये घरातलीच अशी म्हणजे दुधावरची साय घालते. तर तुम्हाला जर फ्रेश क्रीम आवडत असेल तर तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकता. तर ही एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता यावरती आपण झाकण झाकून ठेवून देणार आहोत. 5 मिनटं मी फक्त झाकण झाकून ठेवलेलं होतं, कारण का आपली जी पनीरची भाजी असते त्याला जास्त प्रमाणात 10, 15, 20 मिनटं असं शिजवायचं नाही, नाहीतर मग आपलं जे पनीर आहे ते सॉफ्ट राहत नाही, त्याला असा म्हणजे कडकपणा येतो. आणि यामध्ये आता आपण कस्तुरी मेथी घालून घेऊया. कस्तुरी मेथी म्हणजे अशी एकदम शेवटला घालायची, म्हणजे त्याचे असे एक बटरी फ्लेवर खूप सुंदर येतो, मस्त येतो. तर हे एकदा आपण हलवून घेऊया आणि 2 मिनटं झाकण झाकून शिजवून घेऊया.
तर पनीर जे आहे ते पनीर जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मस्त असं आपलं तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे, अगदी ढाबा स्टाईल. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे ही रेसिपी दाखवलेली आहे. तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.